नमस्कार. महाराष्ट्रामध्ये निवडणुकांच्या खूप आधी निवडणुकांची चर्चा सुरू आहे. कोण कोणासोबत युती करणार, कोण कोणासोबत जाणार याविषयीचा खल आता रंगू लागला आहे. प्रशांत किशोर आले की या चर्चेला अधिकच रंगत चढू लागली आहे आणि याच रंगतीमध्ये आता कशी कशी डावपेच आखली जातील याची चर्चा होते. महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणूक लढवेल अशी शक्यता असतानाच पाठीत सुराखूप असणार नाही. महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणूक लढवणार अशी चर्चा रंगत असतानाच पाठीत सुराखूप असणार नाही असं नाना पटोले यांचं विधान आलंय. आम्ही स्वतंत्रपणे लढणार असंही ते म्हणतायत. या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या राजकारणाची निवडणुकीपूर्वीची स्थिती काय असेल यावरती आपण आज बोलणार आहोत. नमस्कार, मी आहे सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर. महाराष्ट्रामध्ये राजकारणातल्या परमोच्च बिंदू आता राजकीय चर्चांनी गाठलेला आहे. तसं तर महाराष्ट्र मुळातच राजकीय दृष्ट्या चर्चा करायला खूप आघाडीवर असतो. आता या निवडणुकांच्या मध्ये युती आघाड्या कशा होणार याबाबतच्या चर्चा रंगू लागल्या. 10 जूनला शरद पवारांनी आपल्या पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आम्ही एकत्रितपणे लढणार असं सांगून टाकलं. त्याच वेळेला नाना पटोलेंनी आम्ही स्वतंत्र लढणार असंही सांगून टाकलं. परंपरागत भाजप शिवसेनेची युती आता मोडली आहे, ती इतिहास जमा झाली आहे. नव्यानं काही डाव टाकले जाऊ शकतात का हे देखील पाहावं लागेल. पण आताच्या घडीला शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रित लढणार असं वातावरण दिसतं आहे. राष्ट्रवादीचे नेते यावरती हिरहिरीनं बोलताना दिसतात. राष्ट्रवादीच्या जवळचे पण शिवसेनेचे असलेले विश्वप्रवक्ते संजय राऊत देखील याला दुजोरा देतात. पण शिवसेनेचे नेते असलेले उद्धव ठाकरे याबाबत काहीच बोलायला तयार नाही. त्यांचं मौन, नाना पटोलेंची युती नाकारणं आणि शरद पवारांचं या युतीला सोबत घेऊन जाणं, अशा स्थितीत कन्व्हिन्स करायला प्रशांत किशोरांचं येणं महाराष्ट्रात निवडणुका जवळ आल्यात हे चित्र स्पष्ट करत आहे. उद्धव ठाकरेंच्या मनात आणखी काही असेल तर निवडणुका होणार की लांबणार हे देखील स्पष्ट होईल. चला आपण जरा युती आणि आघाडीच्या गणितांविषयी तपासून बघूया. महाराष्ट्रामध्ये तुम्ही कितीही ठरवा, म्हणजे जातीच्या आधारावर चर्चा होतेच होते. फक्त ती वर्तमानपत्रातून, अधिकृत व्यासपीठावरून कमी होते, पण राजकीय गणित आखताना त्याला जास्त स्वरूपामध्ये मांडल्या जातं. महाराष्ट्राचं राजकारण हे जातीच्या गणितावर अवलंबून आहे हे कोणीही नाकारणार नाही. फक्त पुरोगामित्वाचा आव आणताना ह्या जातीच्या विषयांना जाहीरपणे बोललं जात नाही इतकंच, पण तोच एक मुद्दा पुढे रेटला जातो. जात आणि धर्म हे भारतीय राजकारणाचा अविभाज्य घटक झालेत हे विसरून चालणार नाही. महाराष्ट्रामध्ये हे गणित घातलं जात असताना काही गोष्टी स्पष्ट करणं आवश्यक आहे आणि त्या म्हणजे महाराष्ट्रातल्या जाती आणि धर्मांना कोणकोणत्या पक्षामध्ये विभागल्या गेलं आहे. चला मी अगदी थोडक्यात तुम्हाला हे गणित समजावून सांगतो. महाराष्ट्रातली मराठा ही सर्वात प्रमुख जात मानली जाते. ज्या मराठा जातीचं मतदान हे राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे विभागलं गेलं आहे असं म्हटलं जातं. पण एक गोष्ट तुम्हाला माहीत असावी की या पक्षाकडं प्रस्थापित मराठा समाज अधिक मोठ्या प्रमाणावर आहे, पण राजकीय दृष्ट्या उपेक्षित असलेला मराठा समाज हा शिवसेनेकडे जातो हे देखील आपण प्रकर्षानं अनुभवलेलं आहे. आता काँग्रेस बाजूला होते आहे तेव्हा राष्ट्रवादीकडे एकवटलेला मराठा आणि शिवसेनेकडे असलेला मराठा या दोन्हीचं एकत्रीकरण करून मराठा पॉलिटिक्सच्या जोरावर पुन्हा एकदा सत्तेत येता येऊ शकेल असा कयास पवारांनी बांधलेला असावा किंवा तसा या दोन पक्षांमधला डावपेच असावा. शिवसेनेकडे नाही म्हणायला आणखीही बरीच मतं हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेकडे येतात. पण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आलेल्या मतांमध्ये एक मोठी गडबड तुम्हाला दिसेल आणि ती गडबड म्हणजे भाजप जेव्हा सोबत असेल तेव्हा ही मतं शिवसेनेकडे युती म्हणून जाऊ शकतात, अन्यथा ही मतं भाजपकडे राहतात.
जिथे भाजप विजयी होणं शक्य नाही अशा ठिकाणी हिंदुत्ववादी मतं शिवसेनेकडे गेलेली आहेत किंवा शिवसेनेची मतं भाजपकडे गेलेली आहेत, हेही आपल्या लक्षात आलं असेल. आता ही दोन पक्ष वेगळी झाली तर हिंदुत्ववादी मतांचा अधिकाधिक भरणा हा भाजपकडे जाईल आणि तिथे शिवसेनेच्या या वोट बँकला थोडासा धक्का लागेल. हा भरून काढण्यासाठी काँग्रेसला सोबत घ्यावं असं पवारांना वाटतंय, पण मतांची विभागणी अनेकांनी अनेकाकडे सांगितले. ते म्हणाले की आत्ताची संख्या 135 जर उरलेली आलेली आमदार कायम ठेवली आणि उरलेल्यामध्ये 35ची विभागणी करून दिली तर काय, हे इतकं तसं वाटणारं सोपं गणित नाही आहे. 51 मतदारसंघ अशी आहेत जिथे थेट शिवसेनेची या दोन पक्षांसोबत फाईट झाली आहे, विजय झालाय किंवा पराभव झालाय. अशा ठिकाणी जरा कठीण जाईल हे सगळं गणित अवलंबणं. असो, त्यावर जायचं नाही आपल्याला. आपण जातीच्या गणितांवर आधारित कसं राजकारण असेल ते बघतोय. शिवसेनेची आणि राष्ट्रवादीची वोट बँक तपासली तर काँग्रेसची वोट बँक तपासली पाहिजे. काँग्रेसची यापूर्वीची वोट बँक ही दलित, मुस्लिम आणि ब्राह्मण अशा स्वरूपाची होती, ज्याच्या आधारावर देशभरामध्ये काँग्रेस खूप सक्षम होती. पण हळूहळू ब्राह्मण हा फॅक्टर निघून गेला. महाराष्ट्रामध्ये त्याचा फारसा फटका बसायचं कारण नव्हतं. 2.5, 3, 4.5% समाज फारसा काही बिघडवू शकत नाही असं प्रत्येकाला वाटतं. पण त्यासोबत मुस्लिम मतामध्ये MIMने एक मोठी सेन लावली. दलित पक्ष वेगवेगळी उदयाला आली, नेते उदयाला आली. त्यांनीही काही जागांवरती काँग्रेसला फटका दिला. हेच काँग्रेसच्या अपयशाचं मुख्य कारण आहे की आपली वोट बँक काँग्रेसला राखता आलेली नाही आहे. आता या स्थितीमध्ये स्वतंत्रपणे जाणारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्रितपणे लढत असेल तर ही सगळी गणितं वेगवेगळी ठरणार आहेत. ग्रामीण महाराष्ट्र आणि शहरी महाराष्ट्र अशी आपल्याला राजकारणाची जागांची विभागणी करावी लागेल. मुंबई आणि जिल्ह्याच्या ठिकाणच्या जागा विचार केला तर जवळपास 1,200 जागा या शहरी मतदारसंघामध्ये येतात, फक्त शहरी मतदारसंघामध्ये. आता या शहरी मतदारसंघातल्या जागांवरती मायनॉरिटी मेजॉरिटीचं गणित जरा डळमळत आहे. म्हणजे ग्रामीण महाराष्ट्रात ज्या जाती किंवा धर्म मेजॉरिटीनी आहेत तेच सगळे शहरी मध्ये असतील असं नाही. तिथे मेजॉरिटीचं गणित डळमळत आहे, वेगवेगळ्या ठिकाणी जात आहे. आणि हेच बलस्थान भाजपसाठी निवडणुकांच्या मध्ये राहिलेलं आहे. कारण परप्रांतीय, ब्राह्मण, मारवाडी, मुसलमान, जैन या सगळ्या जाती या शहरांमध्ये एकत्रित आलेल्या आहेत. स्थलांतराचा प्रश्न आहे, बाकी सगळ्या गोष्टी मिळालेल्या असतील. आणि या 100-1,200 मतदारसंघात भाजप सशक्त आहे. उरलेल्या ग्रामीण महाराष्ट्रामध्ये भाजपकडं नेतृत्वच नाही असं नाही आहे. खूप मोठं नेतृत्व भाजपकडे आहे. म्हणजे अगदी मराठवाड्याचा विचार केला तर संभाजी पाटील, बबनराव लोणीकर यासारखी माजी मंत्री राहिलेली माणसं, जवळपास 7 मराठा आमदार भाजपकडे आहेत, 2 मराठा खासदार भाजपकडे आहेत. असं गणित केलं तर 101 मराठा नेते इंटायर महाराष्ट्रामध्ये भाजपकडं शक्तिशाली मराठा नेते तुम्हाला सापडतील, जे काही अंशाने आपल्या समाजाचं मतदान आपल्या पक्षाकडे ग्रामीण भागामध्ये घेतील. आपण हे गणित ग्रामीण महाराष्ट्रातून अगदी 5, 25, 30 जागांपुरतं जरी मर्यादित ठेवलं आणि शहरी जरी मर्यादित ठेवलं तरी या यशाच्या शिखरापर्यंत जाण्यासाठी भाजपला जराशी सोय होणार आहे. तितकीच अडचण राष्ट्रवादीची आणि शिवसेनेची होणार आहे, कारण काँग्रेसमध्ये असणार आहे. या सगळ्यांचं एकत्रीकरण आणि फक्त सत्तेसाठी, मी म्हणतोय फक्त सत्तेसाठी एकत्रित राहणं कठीण आहे. कारण अशा स्वरूपाच्या आपल्या भिन्न विचाराच्या माणसांना शक्तिशाली करत त्यांना सत्तेचा लाभ घेऊ देत पुढे जाणं हे काँग्रेससाठी परवडणारं नाही आहे. आणि म्हणूनच काँग्रेस हा वेगळा विचार करते आहे. आधीच देशभरातून संकुचित झालेली काँग्रेस ही कठीण स्थितीमधून जाते आहे. अशा स्थितीत आपल्या भिन्न विचाराच्या किंवा मित्रपक्षांना बळ देऊन त्याला उभं करून पुढे जाणं काँग्रेससाठी हितावह नाही. आणि सगळ्यात मोठी गोष्ट शिवसेनेची, जिथे उपेक्षा झाली आहे म्हणून वर्ग शिवसेनेकडे आलाय. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसनी किंवा काँग्रेसच्या प्रस्थापित नेत्यांनी दुर्लक्षित राहिलेल्या वर्गाला संधीच दिली नाही, जी बाळासाहेबांनी दिली. म्हणून जो वर्ग शिवसेनेकडे आला आहे तो पुन्हा एकदा प्रस्थापिताच्या दावणीला नेऊन बांधण्याची उद्धव ठाकरेंची कृती ही शिवसेनेच्या सामान्य मतदाराला आवडणारी असणार नाही. तुम्ही बघा, शिवसेनेत जेव्हा बंड झालंय त्यातले अपवादात्मक नेते वगळता, म्हणजे नारायण राणे असतील, छगन भुजबळ असतील, गणेश नाईक असतील, अशी अपवादात्मक 3-4 नेते वगळता अन्य नेत्यांना शिवसेना सोडून यश मिळालेलं नाहीये. त्यामुळे शिवसेनेचा सामान्य मतदार या सगळ्या गोष्टीकडे होऊ द्या, हरकत नाही, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत आहेत ना, अशा फक्त एका विचाराने बघणार नाहीये. आणि शिवसेनेला हे चांगल्या पद्धतीनं ठाऊक आहे.
भाजप सोबत असल्यावर ज्या जागा सहजपणे निघून जातील, म्हणजे 18 खासदार शिवसेनेची आत्ता आहेत, राष्ट्रवादीची फक्त 3 आहेत. या शिवसेनेच्या खासदारांना पुन्हा विजयी व्हायचं असेल, यातली बहुसंख्याक शहरी भागातली आहेत, पुन्हा विजयी व्हायचं असेल तर भाजपच्या मदतीची गरज आहे. राष्ट्रवादीच्या सहकार्यानं हे विजयी होतील का, हा देखील मोठा प्रश्न आहे. म्हणजे सगळ्या खासदारांची जरा मतांची गोळाबेरीज करणं आवश्यक आहे. जिथे कुठे फटका बसला आहे तिथे म्हणजे आढळराव पाटलांना कसं पराभूत व्हावं लागलं ह्याचा इतिहास देखील चांगला ठाऊक आहे. त्यामुळं या 18 खासदारांना पुन्हा निवडून यायचं असेल तर परंपरागत मतदारांना सोबत राखणं आवश्यक आहे. अनेक आमदार अशी आहेत जे भाजपच्या मताशिवाय निवडून येऊ शकत नाहीत. त्यामुळंच शिवसेना वेगळा विचार करते आहे आणि हीच खरी पवारांची अडचण आहे. आणि याच अडचणीवर मात करण्यासाठी म्हणून प्रशांत किशोर यांना बोलावलं जातं आहे. आता शिवसेना कोणता निर्णय घेते यावरच महाराष्ट्रात निवडणुका होणार की नाही या गोष्टी अवलंबून आहेत. अगदी यातलं एक अंतिम सत्य असं आहे, भाजपला सत्ता करायची असेल तर आता फोडाफोडी नव्हे, शिवसेनेशिवाय पर्याय उरणार नाही. आणि शिवसेनेला सत्तेत राहायचं असेल तर भाजपशिवाय पर्याय असणार नाही. दोघंही एकमेकासाठी अपरिहार्य आहेत. अशा तकलादू युत्या करून हे दोघंही पुढे जाऊ शकत नाहीत. आमच्या मराठवाड्यात एक म्हण आहे, चिखलाची तिरी वाळून गेली की गळून पडते, थुका लावून कागद चिटकवता येत नसतो. अगदी तसंच राजकारणात सुद्धा आहे. त्यामुळं आपल्या मूळ गोष्टीकडे शिवसेना परत चालली आहे का याच भयाने महाराष्ट्रात निवडणुकांचे वारे वाहू शकतात, हे लक्षात घ्यायला हवं. नमस्कार.